एक एका साह्य करू, एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ, कोण जाणे कैशा परी, काही ओरे देविता स्वप्न अवघे धन्य हो आता, स्मरविता स्मर, कोण जाणे कैशा परी, पुढे उरी ठेविता, तुका मने अवघी जोडी, ते आवडी चरणाची, कोण जाणे कैशा परी, काही उरी ठेविता, महायोग पीठे तटे भीमरथ्या परम पुंडरीकाय दातुं मुने, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मणे, भजे पांडुरंगं कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलंकांक तेजो कामोदि वक्त्रं खलानेशवादापनोदार दीक्षा, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर, करुणा करा दया, करुणा करा दयाळा, दयाळा तुमचा लागलो, लागलो पावन झालो जगाचार, नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेवा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, शरण शरण एकनाथा चरणी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, एक एका साह्य करू एकमेका नाही बर का, लोकमानसामध्ये आहे हा अभंग म्हणत असताना एकमेका साह्य करू असं म्हणतात, पण मूळ अभंग संहितेमध्ये अर्थात तुकोबारांच्या गाथेमध्ये आहे हा अभंग असा आहे, आवाज कमी करायचा, एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ, कोण जाणे कैशा परी, काही उरी ठेविता, बोलत असताना काय प्रस्तुत प्राप्त चिंतनरूपी सेवेसाठी या वारीच्या वातावरणामध्ये सर्व वारकऱ्याच्या समोर जो अभंग गाऊन दाखवला, म्हणून दाखवला, हा अभंग तृषार्थ दीनवत्सल सच्चिदानंद स्वरूप सर्व हृदयस्थ विश्वसंत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे। या अभंगाच्या माध्यमातून आपण वारी का करतो, ही वारी सुरू करत असताना संतांचा याच्या पाठीमागाचा काय उद्देश आहे
आणि या वारीच्या माध्यमातून आपल्याला काय मिळवायचं आहे हा विचार अतिशय गोड प्रकारे तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये मांडलेला आहे. संत सम्राट भगवान ज्ञानेश्वर महाराज वैराग्य राग रसिक तुकोबराया, संत श्रेष्ठ गुरुबा काका, देवादिदेव नागेश्वर भगवान, वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन भक्तवांछा कल्पतरू करुणा सिंधू कृपा सिंधू पांडुरंग परमात्मा यांच्या असीम अपार अहेतुकी दयेमुळे करुणेमुळे या पवित्र कालामध्ये या वारीच्या मार्गाला आपण लागलोय. वारी करण्यासाठी आपण प्रवृत्त झालोय. आणि परवा मी बोललो होतो, परत एकदा ते वाक्य बोलतोय, आम्ही वारी करण्यासाठी निघालो नाही तर पांडुरंग परमात्मा आपल्याकडून वारी करून घेतोय, म्हणून आपण सगळे भाग्याचे आहोत. विढाला विढाला संपूर्ण महाराष्ट्र या आषाढी वारीच्या निमित्ताने विठुरायाच्या वारीसाठी निघालेला आहे. आणि सर्वजण जाताय. कसे जाताय? खातही जात आहेत आणि गातही जात आहेत. म्हणून त्या काळामध्ये तुकाराम महाराज म्हटले की गात जागा गात जागा. पण आजच्या लोकांना पाहिलं असतं तर त्यांनी हे पण लिहिलं असतं की खात जागा. कारण ते गाणं तर आहेच, पण गाण्यापेक्षा खाणंही जास्त आहे. पण खा पण गा विठाला विठाला. सुंदरी कमरला आणि या प्रवासामध्ये, या मार्गामध्ये, या भक्तिपथामध्ये आजचा संध्याकाळचा मुक्काम आपला इंदापूर तालुका जिल्हा पुणे आणि रेडणी या ग्रामामध्ये आपला हा मुक्काम झालेला आहे. संत श्री गोरोबा काका पायी सोहळा, दिंडी सोहळा आणि तसेच नागेश्वर महाराज भगवान नागेश्वर पालखी सोहळा या दोन पालखींचं संगम या ठिकाणी झालेला आहे. अथांग अशा समुद्राला अनेक नद्या जाऊन मिळतात. उगमापासून जेव्हा त्या नद्या निघतात तेव्हा त्या वेगवेगळ्या भासतात. शब्दाकडे लक्ष द्या, भासतात, असतात नाही. उगमापासून जेव्हा ते निघतात तेव्हा त्या वेगवेगळ्या भासतात, सर्वसामान्य माणसाला वेगळ्या दिसतात. पण जेव्हा समुद्राला जाऊन मिळतात तेव्हा त्या एक होतात. तसं पांडुरंग परमात्मा हा अथांग सागर आहे. तर त्या अथांग सागराला जाऊन मिळणाऱ्या अनेक नद्या म्हणजे या पालख्या आहेत. विठाला विठाला. आणि म्हणून कुठल्या पालखीला नाव संत श्रेष्ठ गोरोबा काका पालखी द्यायची, कुठल्या पालखीला नाव नागेश्वर भगवान द्यायचा, कुठल्या पालखीला नाव वेगवेगळं द्यायचंय. पण या पालख्या वेगवेगळ्या दिसत असल्या तरी वेगळ्या नाहीत, हे आपल्या डोक्यामध्ये राहायला पाहिजे. व्यवस्थेसाठी आपण हे वेगवेगळे केलंय, त्यांचे ब्रँचेस केले, परंतु आपण सगळे एक आहोत. आपण सगळे वारकरी आहोत आणि त्या रूपाने पांडुरंग परमात्म्याकडे आपण सगळेजण निघालेलो आहोत. या रेडणी गावामध्ये आज आपल्या गोरोबा काका दिंडी सोहळ्याचा आणि नागेश्वर भगवंत दिंडी सोहळ्याचा एकोपा झाला, संघटन झालं आहे. आणि गेल्या वर्षी नागेश्वर भगवंताच्या या सोहळ्याचं कीर्तन होतं, यावर्षी आपल्या गोरोबा काकांच्या सोहळ्याचं कीर्तन आहे. खरं तर असंच पाहिजे, समन्वयच पाहिजे. आणि वारकरीच त्याला म्हणतात की जो पुढं नाही मागे राहतो. जो पुढं उभा राहतो तो कोण? ते पुढे उभे राहणारे बरेच आहेत ना, ते एकदा बसले की परत उठतच नाही 5 वर्ष. फेविकॉल का जोड है तुटेगा नाही, ते पुढे उभे राहतात. पण वारकऱ्यांनी कसं उभे राहायला पाहिजे? पाठी मागे डोळे झाकून उभी ती जनी चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. पुढे पाठी मागे डोळे झाकुणी उभी ती जनी. काय शब्दांचे अर्थ आहे होय, आम्ही कळून घेत नाही. वारकरी हा आक्रमक नसतो. मान सन्मानाचा वेळ जर आला तर तो पुढं होत नाही, तो म्हणतो तुम्ही व्हा ना एकदा पुढं, तो मागं राहतो. मग किती छान आहे की गेल्या वर्षीचा समन्वय, की गेल्या वर्षी गोरोबा काकाचे ही सगळे मंडळी म्हणले असेल आपण कीर्तन करा, आणि यावर्षी नागेश्वर दिंडीचे हे सगळे भाविक जण म्हणतात आपण कीर्तन करा. असं जर झालं तर मुद्द्याने जमतंय, आणि नाही झालं तर मग गुद्दे सुरू होतात. म्हणून सगळे मुद्द्याने चालणारे आपण सगळे मंडळी आहात. दोन्ही
सोहळ्यातील वारकऱ्यांना वंदन करतो, दंडवत करतो. खरं तर प्रत्येक आपला पाऊल पंढरीच्या दिशेनं जातोय. आपल्या प्रत्येक चरणाचा हिशोब आहे आणि सगळी भूमी आपल्या पावलामध्ये पावन होते. अशा आपल्या चरणांच्या ठिकाणी मी मस्तक ठेवतो. रेडणी गावामध्ये संध्याकाळच्या या सत्रामध्ये आपण आलोय आणि आपण नुसताच आलो नाही तर पाऊसही आपल्यासोबत आहे. छान आहे, छान आहे. ही पंढरीची वारी मी सकाळीच बोलून गेलो. हिचा संबंध निसर्गाशी आहे. या पंढरीचा वारी प्राण्यांशी आहे. पंढरीचा वारीचा संबंध स्त्रियांशी आहे, पुरुषांशी आहे. सगळ्यांना सामावून घेणारी ही दिंडी आहे. आणि वारीमध्ये आपण चालतोय, जर पाऊस आला नाही तर वारीच कशी? अजून एक सांगू, वारीला चालतोय आपण आणि जर हाल झाले नाही तर वारीच कशी? लक्षात ठेवा. इतर वाढले ते, त्याला लक्ष द्या स्वरांवर. इतर लोक जातात ना, इतरही लोक निघतात. साईबाबाच्या दिंड्या निघतात, पण त्या दिंड्यावरची माणसं मागे बरमुड्यावर असतात आणि कोको कोला फीत निघताय. भजन बिजन काय नाही. अनेक दिंड्या होतात, परंतु विश्वातील एकमेव असा हा सोहळा आहे की तिथं माणसं भजनाच्या वेळी भजन करतात. एक सांगू का तुम्हाला, इथलं भजन खाण्यासाठी नाही आहे. चांगलं आहे का? आणि जे माणसं त्या डोक्याने वारीला येत असेल त्यांना वारी घडणारच नाही. इथलं भजन खाण्यासाठी नाही, तर इथलं खाणं भजनासाठी आहे. कळालं की नाही काय माहिती आपल्याला? कारण बऱ्याच ठिकाणी काय मेनू आहे, इथं मेनू तो पाहायचा नाही. आमच्या भजनाला अनुकूल होणारं जेवण आम्हाला मिळेल का म्हणून प्राधान्य जेवणाला नाही आहे. इथं भोजनाला प्राधान्य नाही, भजनाला प्राधान्य आहे. खायचं ते भजनासाठी खायचं आहे. आणि म्हणून वारीमध्ये निघत असताना खरं तर ही ट्रेनिंग आहे. या 15 दिवसाच्या काळामध्ये जो हे वातावरण सहन करू शकेल तो आयुष्यभर वारकरी संप्रदाय टिकू शकेल. अन्यथा सेल्फी काढेपर्यंत ठीक आहे, वातावरण चांगलं आहे, हवा गार सुटली आहे, खायला चांगलं भेटत आहे. पण एखादा जोराचा पाऊस झाला, चिखल झाला की लगेच गाड्या सुरू होतात, चला घरी. अशी माणसं वारी करू शकत नाही. आता काही जरी झालं, देह जाओ अथवा राहो, हा देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, अथवा राहो, देह जाओ अथवा राहो. पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव. चरण न सोडी सर्वथा, सर्वथा चरण न सोडी सर्वथा, सर्वथा सर्वथा. पांडुरंग फक्त एक वाक्य बोलतो एवढ्यासाठी आणि लगेच अभंगाकडे येतो. खूप चांगला आहे का? संसाराच्या गोड रम्य कथा. खूप चांगला आहे का बरं का? संसाराच्या गोड रम्य कथा कालांतराने व्यथा होतात, तर परमार्थातल्या आजच्या व्यथा नंतरच्या काळामध्ये सुंदर कथा होतात. म्हणून संसारामध्ये सुरू, म्हणून संसार आणि परमार्थामध्ये हा तर फरक आहे. संसार सुरू होतो सागरापासून आणि संपतो बिंदूपासून पर्यंत. परमार्थ सुरू होतो बिंदू बिंदूने आणि त्याचा समारोप होतो सिंधूमध्ये. म्हणून संसाराचं बघा ना, आता तर लग्नाच्या अगोदर ते प्री वेडिंग म्हणतात का त्याला? आम्ही त्या प्री वेडिंगमध्ये त्या एकाच त्या बाटलीमध्ये 2 नळ्या, किंबहुना ती म्हणते 2 कशाला, एकच करू ना. ती तिकडून हवा फुकते ना, हा इकडून हवा घेतो, तेव्हाच तिला कळतं हे बावळट आहे म्हणून. काय नाही. अजून एक बोलू का? आणि मग लग्नाच्या वेळी काय धरतात बरं? अंतरपट धरतात. तानाजी महाराज खूप गोड आहे.
अरे अंतरपाठ पहिलाच फाटलाय, आता काय धरताय? पूर्वीच्या काळामध्ये हे कळत नाही आपल्याला, आपण फक्त हे सगळं शोक म्हणून ठेवलंय. याचे हिशोबे आमच्याकडे. अंतरपाठ का धरायचा? आतापर्यंत मुलं आणि मुलीने एकमेकांना पाहिलं नाही, आणि लग्न झाल्यानंतर अंतरपट बाजूला झाला की मग त्यांची दृष्टादृष्ट एक होते. आता तर दृष्टादृष्ट नाही, सगळंच एक झालंय. हा, आता काय अंतरपटाचा अर्थ काय नेमका तो? हे कशासाठी बोलतोय आपण? संसारातल्या रम्य कथा ज्या आहेत ना, डीजे वाजतात, लोक नाचतात, पण 2 दिवसाचा सोहळा असतो, आयुष्यभराची अग्निपरीक्षा असते ती. म्हणून जे म्हणतात ना महाराज डिस्को पाहिजे, फक्त डिस्को रोजच्या जीवनात नाही चालत, रोजच्या जीवनात म्हणजे खानदानीपणात लागतो. हा, दिवसभर नुसत्याच राधेत चल माझ्या गावाला जाऊन नाही म्हणता येणार गवळणी, त्या काही क्षणापर्यंत चालतील, परंतु संप्रदाय टिकून ठेवायचा असेल आणि दिंडीला गंभीरतापर्यंत न्यायचा असेल तर संत वचनाशिवाय पर्याय नाही. लक्षात ठेवा. विठाला विठाला. मला आठवतो म्हणून बोलतो परत एकदा. आजच्या काळामध्ये दिंड्याकडे पाहत असताना लोकांनी याला एंटरटेनमेंट केलंय. म्हणजे काय? एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन. एक वाक्य अजून ऐका, वारी एंटरटेनमेंट नाही तर ते सेलिब्रेशन आहे. जरा मला कळतं की मी कुणापुढे बोलतोय, पण तरी कळेल तुम्हाला भविष्यामध्ये. हे रेकॉर्डिंग होतंय सगळं, त्यामुळे हे सगळा भारत ऐकणार आहे, त्याच्यामुळे त्या दर्जेनं मला बोलावं लागणार आहे. हे एंटरटेनमेंट नाही, म्हणजे हे मनोरंजन नाही. सेलिब्रेशन म्हणजे काय? हा उत्सव आहे. वारी हा जगण्याचा उत्सव आहे, आणि तो वारीचा जगण्याचा उत्सव खेटराजवळ बसण्याची लायकी ज्या शब्दांची नाही त्यांनी नाही होणार, ते ज्ञानोबा तुकोबारांच्या शब्दाने होईल. लक्षात ठेवा. म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की मध्यंतरी थोडंसं ठीक आहे, राधाची कंबरला चकली, तिनं वाकडीच नजर केली, ती लवकर मथुरेला गेली नाही तर तिला उशीरच होईल. नाथ महाराज जर खाली आले तर जोड्याने मारतील. ते म्हणते अरे मी कधी लिहिलेच नाही गोळून, तुम्ही काय एका जनारीने त्यांनी म्हणताय? फक्त एक करायचे. तशा गवळणी म्हटलं की कडूबाई म्हणे, सकुबाई म्हणे, खंडोबा म्हणे, असं त्याला नावं लावा थोडेसे. म्हणजे काय होईल? त्या संतांना आपण बदनाम करणार आहे. असो, तर हा जगण्याचा उत्सव म्हणजे वारी आहे. थोडा हिशोब तर माहिती पाहिजे महाराज, हिशोब माहिती पाहिजे. आणि त्यानिमित्ताने आपण सर्व वारकरी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. फक्त आता 15 मिनटं राहिले, काळजी करू नका. बेताल महाराज नाही मी. उगाच तुम्ही आळस देता तरी मी म्हणतो तुकाराम महाराज काय म्हणतात, तू म्हणतात काय नका म्हणू, तू शांत बस. आता कारण मी काळजी करू नका. तर अतिशय गोड अभंग आहे की किंबहुना संतांनी जी वारी सुरू केली त्या वारी मागलचा काय नेमका उद्देश आहे तो खूप गोड आहे. सगळ्यांनी ऐका. आणि हा अभंग मुद्दाम घेतलाय आज की वारकरी संप्रदायावर अनेक काळापासून आसमानी आणि सुलतानी असे अनेक आक्रमण होत आहे. आपल्या माहितीसाठी सांगतोय गणेशजी, आता सुद्धा वारीमध्ये अनेक आक्रमणं चाललेत. त्या आक्रमणाची थोडीशी जाणीव आपल्या सगळ्यांना करून द्यावी आणि आपलं संघटन कसं पक्का असायला पाहिजे हा विचार मनामध्ये घेऊन या अभंगाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. अभंगाचा सरळ सरळ अर्थ एकदा बघूया एका मिनिटामध्ये. एक एका साह्य करू. तुकाराम महाराज असं म्हणतात की आपण वारीला निघालो तर एक एकांना साह्य करू. कसे साह्य करू? यावर्षी तुम्ही कीर्तन करा, पुढच्या वर्षी आम्ही करू. तुम्ही कीर्तनाला उभे राहिला तर आम्ही टाळ घेऊन उभे राहू, आम्ही तिकडच नाही जाणार. तुम्ही उभे राहता आम्ही टाळ घेऊन उभे राहू. एक एका साह्य करू आणि अवघे धरू सुपंथ. आपल्याला सुपंथाला जायचं आहे. पण या संघटनेमध्ये कुणाच्या तरी मनामध्ये भेद निर्माण झालं तर काय होईल? कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता. मनामध्ये काही जरी भेद निर्माण झाला तर ही संघटन कुठं जाऊन पोचेल सांगता येत नाही, तुटून जाईन ते. म्हणून अवघे धन्य होऊ. आता आपण सगळे मिळून धन्य होऊ, एकटा मी नाही. स्मरविता स्मरण, ते भगवंताचं स्मरण आपणही करू आणि इतरांनाही करून देऊ. बर, हे सगळं कशासाठी करायचं? तुका म्हणे अवघे जोडी. जोडी म्हणजे मिळकत. काय मिळवलं? ते आवडी चरणाची, भगवंताची आवड निर्माण होण्यासाठी हे सगळं करायचं. विठाला ठाला. अगदी
2-3 मुद्दे आपल्याला बोलायचे आणि थांबायचं आहे. महाराष्ट्रामध्ये जी वारी सुरू आहे ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरपासून सुरू आहे. अनादिकालापासून चालू आहे. भगवान शिवांपासून ही वारी चालू आहे. पण संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी केलं काय? जे माणसं एकटे एकटे वारीला निघाले होते, एकटे एकटे झेंडा घेऊन निघाले होते, त्या सगळ्या वैष्णवांना एकत्र केलं. जयाने घातली मुक्तीचे गवादी, जयाने घातली मुक्तीचे गवादी. दयाने घातली मुक्तीचे गवादी, दयाने घातली मुक्तीचे दयाने घातली मुक्तीचे गवादी. मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवाची, करीन ते काय नोहे महाराज, करीन ते काय नोहे महाराज. करीन ते काय नोहे महाराज. शब्दांकडे लक्ष द्या. हे अभंग रोज आपण म्हणतो पण अर्थ पाहत नाही. महाराजांनी वेगवेगळे काम केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यातलं एक मुख्य काम केलं. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मुक्तीचं अन्नछत्र त्यांनी उघडलं. आणि काय केलं? मेळविली मांदी वैष्णवांची, वैष्णवांचा समुदाय एकत्र केला. आता खूप अवघड काम आहे बरं काय. सज्जन माणसांना एकत्र करणं अवघड आहे. दुर्जन माणसं तसे बरं का शंकर बुवा, दुर्जन माणसं एकत्र होणं सोपं आहे, पण सज्जन माणसांना एकत्र करणं अवघड आहे खूप. का अवघड आहे? छोटा विषय सांगतो आपल्याला. दुर्जन माणसांचा कायम अपमानच होतो. त्यामुळे दुर्जनांना असं वाटतं की अपमान सहन करायचा तर मग एकट्याने कशाला, संघटनेनं करूया. म्हणून दुर्जनांची संघटना असते आणि सज्जनांची मात्र संघटना होत नाही. का बरं? कारण त्यांना कायम सन्मान मिळतो. त्याला वाटतं मला मिळतो ना, तो दुसऱ्याला नको. म्हणून सज्जनांमध्ये संघटन होणं अवघड आहे. ज्ञानेश्वर महाराजांना मोठं काम केलं की महाराष्ट्रातली जी सज्जन आहेत या सज्जनांना एकत्र केलं. आता याच्यातला एक मुद्दा खूप गोड आहे. आता तुम्हाला कळो न कळो परंतु ऐकून घ्या. एवढा फक्त एकाच मिनिटाचा सांगतो. समाजामध्ये जे वातावरण चांगलं होतं किंवा वाईट होतं त्याला काही, ते चांगलं किंवा वाईट होण्यासाठी काही कारणं असतात. थोडा मुद्दा गंभीर आहे पण जर बारकाईने ऐकलं तर अवघड नाही. 100% समाज आहे. हे 100% समाजामध्ये सगळ्यांचं संघटन करावं लागत नाही शिंदे महाराज. 70% जो समाज आहे ना तो फॉलोअर्स आहे. फॉलोअर्स म्हणजे काय? अनुसरण करणार आहे. आणि त्याच्यामध्ये राहिला 30% समाज, त्याच्यामध्ये 15% दोन करायचा. त्यामध्ये 15% जो आहे तो सज्जनाचा वर्ग आहे आणि 15% जो वर्ग आहे तो दुर्जनाचा आहे. होतं काय बघा, दुर्जनांच्या शक्ती संघटित होतात 15%, तेव्हा हा 70% समाज त्यांच्या मागे जातो. मिळून किती झाले बोला? किती झाले मिळून? जोरात बोला जरा, हिशोब येत नाही का? 85 झाले बरोबर काय? आणि मग 85% समाज झाला की मग सगळ्या समाजामध्ये दुर्जनांच्या शक्ती बळकट होतात आणि सगळीकडे नास्तिकवाद मांडतो. सगळीकडे लोक म्हणतात देव नाही, धर्म नाही, तुमची वारी बंद करा. पुढं ऐका. आता 15% सज्जन समाज जर एकत्र झाला तर 70% समाज परत त्यांच्या मागे येतो आणि सगळा समाज सात्विक होतो. काय याचा अर्थ? गावामध्ये एक वर्ग असा आहे, जर तमाशा करणारी माणसं जर मजबूत झाली तर ते म्हणतात तमाशालाही वर्गणी घेऊन जा. त्यांचं काय म्हणणं नाही आहे. आणि गावातले वारकरी जर मजबूत झाले तर ते म्हणतात गावात सप्ताह होऊ द्या, त्यांना काहीच करणं नाही आहे. 70% कुणाच्याही मागे जातात.
संघटित कुणाला करायचं आहे? संघटित फक्त 15% करायचं आहे. 15% विचारवंत सज्जन एकत्र झाले की 85% समाज म्हणून मजबूत होतो. 15% काय करत नाही. अलग लक्षात. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? हा जो 15% एक्सपर्ट होता म्हणजे कोण? माळी समाजातील सावता महाराज, त्यांना वारकरी संप्रदायामध्ये आणलं. गोरोबा काका, त्यांना वारकरी संप्रदायामध्ये आणलं म्हणजे त्यांना सांगितलं तुम्ही काम करा वारकरी संप्रदायाचं. इकडं चोखोबा महाराज, जोहार बाई बाप जोहार, तुमच्या महाराजा मी महार. जोहार माई बाप जोहार, तुमच्या महाराजा मी महार. अरे काय अलौकिक काय. इकडं जनाबाई, आमच्या आप्पांना प्रेम आहे की जी जात्यावर दळण दळत होती तिला सांगितलं फक्त सासरचे गाणे गाऊ नकोस. फिरे बावटे के बोला, फिरते बावटे के बोला, ओव्या गाऊ कौतुके तुझे मागरा. लक्ष्मण महाराजांनी गोड प्रमाण दिलं. जनाबाई म्हणत होत्या हे देवा, आता जात्याचे एक सांगतो जाता जाता तुम्ही करून दिले आठवण म्हणून. पूर्वीच्या काळामध्ये घरांमध्ये 2 कामं मुख्य असायचे, 2-3 असायचे. त्यामध्ये घरामध्ये दळण दळणं अतिशय महत्त्वाचं होतं कारण या गिरण्यांचा शोध लागलेला नव्हता. आणि ते जात दळण दळत असताना मात्र ती घरातली गृहिणी काय करायची, मुक्या ते दात दळायचं नाही. मग काय करायचं, गाणे म्हणायचे. आता तुम्ही असे जर प्रमाण देत राहिला मला तर कीर्तन अजून पुढे जाईल. आता तुमचा थोडा विस्तार करतो. त्या स्त्रिया काय करायच्या, राईच्या सासरामध्ये सकाळी उठायच्या 3 वाजताच. आपला जातं साफ करायचे, ते धान्य दळायचे, ते टोपली जवळ घ्यायच्यात, खुंटा बळकट करायच्यात आणि मग ते घर 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 जातं भिंगायला लागायचं. आणि मग ते दळण दळत असताना मुक्या दळायचे आणि गाणे म्हणायचे. पण गाणे म्हणत असताना काय गाणे म्हणायचे, माझा बाप कसा, माझी आई कशी, माझ्या माहेरचं कुत्र कसं, माझ्या माहेरचं बैल कसा. आता बघा जातं कुठलं, बोला चला, जातं कुठलं, सासरचं. धान्य हा नीट नीट, हा धान्य सुद्धा सासरचंच. ती बसली कुणाच्या घरामध्ये आणि गाणे कुठले, म्हणजे तिकड्याच्या बैलांना गाणे तरी इकडच्या बैलांना कळायचं नाही. ते बैल आहेत ना. आता हा झाला विनोद, पण याच्यातलं शास्त्र काय आहे. हे जग म्हणजे संसार आहे आणि तो परमात्मा म्हणजे आपलं सगळ्यांचं माहेर आहे. राहायचं संसारामध्ये आहे आणि आठवण करायची त्या परमात्म्याची. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण,
करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे देवरे छाती, आहे देवरे छाती.